आचार्य योगींद्र देवविरचित परमात्मा प्रकाश ग्रंथामध्ये आचार्य निश्चय आणि व्यवहार असे कार्यकारण परमात्मा जे पर्यायामध्ये अनंत सिद्ध अवस्थेला प्राप्त झालेले आहे त्यांचं स्वरूप सांगणार आहे आणि निगोदापासून सिद्धापर्यंत सर्व जीवामध्ये कारण परमात्मा विद्यमान आहे. त्या कारण परमात्म्याचंही स्वरूप या ठिकाणी सांगणार आहे. पान नंबर 25 वरती आगे प्रभाकर भट्ट की विनती सुनकर श्री योगींद्र देव 3 प्रकार के आत्मा का स्वरूप कहते हैं. तर या ठिकाणावरून ग्रंथाची सुरुवात झालेली आहे. मग प्रभाकर भट्टाने सांगितलं होतं की आत्मा स्वरूप काय आहे. तर त्या ठिकाणी 3 प्रकारचे आत्म्याचं स्वरूप या ठिकाणी सांगणार आहे. दोहार्थ पंच परमेष्ठी को बार बार नमस्कार कर भावपूर्वक उन्हें मन में धारण कर. मैं 3 प्रकार के आत्मा कहता हूँ. हे प्रभाकर भट्ट, तुम उसे ध्यानपूर्वक सुनो. 5 परमेष्ठीला नमस्कार केलेला आहे. पंच परमेष्ठीला नमस्कार का केला? जी आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत त्यांना पहिले नमस्कार केला जातो. एक कारण. दुसरं, ज्यांनी एकदेश परमात्मा अवस्था आणि सर्वदेश परमात्मा अवस्थेला जे प्राप्त आहे त्यांच्यासारखंच आपल्याला पर्यायामध्ये प्राप्त व्हायचं आहे. म्हणून त्यांना त्या ठिकाणी आदर्श रूपाने त्यांना नमस्कार केला जातो. त्यांना भावपूर्वक. मग नमस्कार 2 प्रकार. एक भाव नमस्कार आणि द्रव्य नमस्कार. मन वचन काया याला म्हणणार द्रव्य नमस्कार. शरीर जे आहे शरीराला म्हणणार द्रव्य नमस्कार. आणि भाव म्हणजे जीवाचे होणारे परिणाम. मग त्या जीवाच्या होणाऱ्या परिणामाला भाव नमस्कार म्हटला. मग नमस्कार द्वैत नमस्कार आणि अद्वैत नमस्कार असे 2 नमस्कार आहेत. द्वैत नमस्कारमध्ये ज्यांची वंदना करतो, वंदना करून घेणारे आणि वंदना करणारा, हे द्वैत 2 आहे. म्हणून त्याला म्हणायचं द्वैत नमस्कार. आणि अद्वैत नमस्कार, नमस्कार करणारा आणि नमस्कार करून घेणारा एकच आहे. जे आपलाच आत्मा नी आहे आणि आपल्याच ज्ञान पर्यायाने जाणतो. म्हणून जाणणारा आणि जाणवीत येणारा एकच आहे. त्याला अद्वैत नमस्कार म्हटला जातो. त्याचं दुसरं नाव शुद्ध भाव, निर्मळ परिणाम. मग असा तिथे काय नाही, भावपूर्वक जे अंतरंगातून तशा प्रकारच्या पर्यायाला प्राप्त होण्यासाठी मी भावाने नमस्कार करतो. जिथे भावाने नमस्कार आहे तिथे द्रव्याने नमस्कार आहेच आहे. भावाने नमस्कार आहे तिथे द्रव्यामध्ये मनाने वचनाने कायाने तिन्हीपैकी दोघाचा असेल, एकाचा असेल किंवा तिन्हीचाही असू शकेल. मग असं जे आहे काय करणार, 3 प्रकारचं आत्म्याचं स्वरूप सांगणार आहे. मग आत्मा किती प्रकारचा आहे? 3 प्रकारे आहे. 2 प्रकारचा का 1 प्रकारचा आहे? मग आत्मा 3 प्रकारच्या आत्म्याचं स्वरूप सांगणार. मग कोणचा नाही येणार या ठिकाणी? 3 प्रकारच्या आत्म्याचं मी स्वरूप सांगेन. तर अभेदवृत्ती, अभेदोपचार, भेदोपचार आणि भेदवृत्ती या 4 नयापैकी कोणचा नाही येणार आहे?
अभेद उपचार येणार आहे. कारण बहिरात्मा, अंतरात्मा आणि परमात्मा या अवस्था आहे, पर्याय आहे. म्हणून इथे अभेद उपचाराच्या अपेक्षेने करणार. अभेद उपचाराची व्याख्या काय केली होती आठवते का? अभेद उपचार कोणाला म्हणतात? मग अभेद उपचाराची व्याख्या काय केली? पर्याय भेदरूप असताना सुद्धा, पर्याय भेदरूप असताना सुद्धा पर्यायाला द्रव्याशी अभेद करून कथन करणे अभेद उपचार नय आहे. मग पर्याय भेद आहे याचा अर्थ काय आहे? पर्यायी द्रव्य पूर्व पश्चिम दिशेला असे आहेत का? नाही. जिथे द्रव्य आहे तिथेच पर्याय आहे. दोघांचे प्रदेश एक आहे. या अपेक्षेने तद्भाव आहे, जी त्याच द्रव्याची पर्याय आहे म्हणून तद्भाव आहे. आणि जिथे तद्भाव आहे तिथेच अतद्भाव पण आहे. अ म्हणजे नाही, तत् म्हणजे त्या द्रव्याचा, भाव म्हणजे पर्याय किंवा गुण. मग कथनचित संज्ञा लक्षण प्रयोजनाच्या द्वारे द्रव्य गुण आणि पर्याय भिन्न आहेत. संज्ञा म्हणजे नाव, लक्षण आणि प्रयोजन याच्या अपेक्षेने द्रव्य गुण आणि पर्याय भिन्न आहे. पण तिघांचे प्रदेश एकच आहे, भिन्न प्रदेश नाहीत. तर त्रिकोणमध्ये इथे एक कोण आहे, इथे एक कोण आहे, इथे एक कोण आहे. असे 3 कोण जसे वेगळे आहेत तसे द्रव्य गुण आणि पर्यायाचे क्षेत्र भिन्न नाही, एकाच क्षेत्रामध्ये आहे. म्हणून पर्याय साधी शांत आहे, द्रव्य अनादी अनंत आहे. पर्यायामध्ये अशुद्धी असू शकते, एकदेश शुद्धी प्राप्त होते आणि पूर्ण शुद्धी प्राप्त होऊ शकते. हे पर्यायाचे धर्म आहे. द्रव्याची शुद्धी अनादी अनिधन एकरूप असते. म्हणून संज्ञा लक्षण प्रयोजनाच्या द्वारे भेद आहे. म्हणून पर्याय भेदरूप असताना सुद्धा पर्यायाला द्रव्याशी अभेद करून जाणणे किंवा कथन करणे त्याचं नाव अभेद उपचार नाही. मी ते बहिरात्मा, अंतरात्मा आणि परमात्मा हे काय अवस्था आहेत. मग त्या पर्यायाला द्रव्याशी अभेद करून कथन केल्यामुळे 3 प्रकारचे आत्मा आहेत एक सांगितलं. दुसऱ्या अपेक्षेने 3 प्रकारचे जे आत्मा आहेत, नैगम नय आधी 7 नयाच्या अपेक्षेने पाहिलं तर नाना जीवाच्या अपेक्षेने 3 प्रकारचे आत्मा आहेत. नैगम नयाने, भूत नैगम नयाने 3 प्रकारचे आत्मा होते. एवंभूत नयाने 3 प्रकारचे आत्मा आहेत. आणि भावी नैगम नयाने 3 प्रकारचे आत्मा राहतील, जे नाना जीवाच्या अपेक्षेने संग्रह नाही घ्या. मग संग्रहनयाचे 2 भेद होतात. संग्रहनयाचे 2, एक शुद्ध संग्रहनय आणि एक अशुद्ध संग्रहनय. मग त्या शुद्ध संग्रहाचं दुसरं नाव काय आहे? शुद्ध संग्रहनयाचं दुसरं नाव महासत्ता आणि अशुद्ध संग्रहनयाचं नाव अवांतर सत्ता. शुद्ध संग्रहनय महासत्ता, अवांतर सत्ता अशुद्ध संग्रहनय. मग ते नाना जीवाच्या अपेक्षेने दाखवलं. जसं आत्ता इथे आपण सर्वजण बसलेले आहोत.
मग सर्वजण मनुष्य आहोत. कोण आहोत? मनुष्य. याला म्हणायचं संग्रह नाही किंवा महासत्ता. सर्वांना एक रूपाने मनुष्य रूपाने पाहिलं. मग अशुद्ध संग्रह नाही आणि अवांतर सत्ता. काही पुरुष आहेत आणि काही स्त्री आहेत. हा त्याच्यातून काय केला? भेद केला. त्याला अवांतर सत्ता म्हणा किंवा अशुद्ध संग्रह नाही म्हणा, दोन्ही एकच आहेत. मग परत याच्यामध्ये चारी गती घ्या. देवाच्या अपेक्षेने लावा, नारकीच्या अपेक्षेने, तिरेंच्याच्या अपेक्षेने आणि मनुष्याच्या अपेक्षेने. मग तसे ते नाना जीवाच्या अपेक्षेने घेतलं म्हणजे संग्रह नाही झाला. आणि त्यामध्ये एका जीवाच्या अपेक्षेने घेतो. मग एका जीवाच्या अपेक्षेने भूत नैगम नाही, भावी नैगम नाही आणि एवंभूत नाही. हे एका जीवाच्या अपेक्षेने 3 प्रकारे लावा. कोणते? बहिरात्मा, अंतरात्मा आणि परमात्मा. जसं मारीचीच्या अवस्थेमध्ये तो जीव बहिरात्मा अवस्थेमध्ये होता. मग मारीचीची अवस्था कशी आहे? एवंभूत नयाने बहिरात्मा अवस्था आहे. आणि भूत नैगम नयाने मारीचीमध्ये एवंभूत नयाने तो बहिरात्मा आहे. भूत नैगम्याने कसा असणार आहे? बहिरात्माच असणार आहे. एवंभूत ज्ञाने बहिरात्मा आहे, तर भूत ज्ञाने बहिरात्माच होता. आता भावी नैगम ज्ञाने 2 प्रकारे लावणार. अंतरात्मा पण होण्याची शक्ती आहे आणि परमात्मा होण्याची पण शक्ती आहे. जी एकाच जीवामध्ये एवंभूत म्हणजे वर्तमान, भूत म्हणजे भूतकाळात आणि भावी काळामध्ये अंतरात्मा आणि परमात्मा दोन्ही होण्याची अवस्था आहे. मग एका जीवामध्ये बहिरात्मा, अंतरात्मा आणि परमात्मा 3 झाले की नाही? वर्तमानमध्ये बहिरात्मा, भूतकाळामध्ये बहिरात्मा आणि भावी काळामध्ये त्या मारीचीच्या जीवामध्ये अंतरात्मा अवस्था ही प्रगट होण्याची शक्ती आहे आणि परमात्मा ही अवस्था प्रगट होण्याची शक्ती आहे. मग तोच मारीचीचा जीव सिंहाच्या पर्यायामध्ये काय झाला? अंतरात्मा झाला. मग आता सिंहाची पर्याय तळाला एवंभूत वर्तमान घ्या आणि महावीरापासून पूर्वीचे जे भव आहेत सिंहाचे ते बहिरात्मामध्ये घ्या आणि सिंहानंतर महावीराच्या अवस्थेमध्ये परमात्मा बनणार. मग भावी नैगम्याने परमात्मा, वर्तमान एवंभूत ज्ञाने अंतरात्मा सिंहाच्या अवस्थेत आणि त्याचे पूर्व घेतले तर त्या ठिकाणी भूत नैगम्य येते. म्हणजे असं एका नाना जीवाच्या अपेक्षेनेही कथन होतं, अनेक जीवाच्या अपेक्षेने या ठिकाणी कथन होऊ शकतं. जसं उमास्वामी आचार्यांनी जीवाचं लक्षण उपयोग लक्षण सांगितलं. मग उपयोग लक्षण सांगितलं तर पुढचं दुसरं सूत्र काय सांगितलं? उपयोग लक्षणम जीव सांगितलं. पहिले जीव कसे आहे? त्रस स्थावराणी जीवा. जीव किती आहे? त्रस आणि स्थावर आहे. मग उपयोगाचे परत 2 भेद केले, दर्शन उपयोग आणि ज्ञान उपयोग. परत त्याचे भेद परत केले. मग त्रसाचे आणि स्थावराचे भेद करत काय केले? एवढ्या प्रकारचा सर्व विस्तार तत्त्वसूत्रामध्ये केला. मग तो सगळा कथन अभेद उपचाराच्या अपेक्षेने आहे. कारण त्रस आणि स्थावर हे शरीराच्या अपेक्षेने आहे. त्रस आणि स्थावर पर्याय आहे.
ते कोण नसेल तर पंखा बंद करू. आज चालू आहे पंखा. गेलेत का? मग इकडून जर केलं तर स्थावरापासून भेद परभेद, तर शरीराच्या अपेक्षेने अभेद उपचार आहे. त्या शरीरामध्ये जीवाचे होणाऱ्या परिणामाच्या अपेक्षेने कथन केलं तर त्या ठिकाणी काय येणार आहे? अशुद्ध निश्चयने, यामधला अशुद्ध निश्चयने परिणाम येणार आहे. एकेंद्रियाचे परिणाम ट येणार. भावाच्या अपेक्षेने ट, शरीराच्या अपेक्षेने अनुच्चरित अर्थभूत होण्याने ढ येणार. आणि उपयोग लक्षण घेतलं तर ग अभेद वृत्ती न याला. म्हणजे सूत्रामध्ये नय कसे काढायचे, पण सगळे सूत्र नयाच्या माध्यमातून आहेत. मग तिथे उपयोग लक्षण केलं तर ग अभिवृत्ती परमशुद्ध निश्चय नाही झाला. मग त्या उपयोगाचे दोन भेद केले, दर्शन आणि ज्ञान. आता दर्शन आणि ज्ञानमध्ये भेदोपचार घ्यायचा आहे का भेदवृत्ती घ्यायची आहे, याच्यावरती अवलंबून आहे. उपयोग, दर्शन उपयोग आणि ज्ञान उपयोग. आता दर्शन उपयोग आणि ज्ञान उपयोग दोन भेद केले तेव्हा च भेदोपचार झाला. दर्शन गुण आणि ज्ञान गुण एक. आणि त्या दर्शन उपयोगाचे 4 भेद आणि ज्ञान उपयोगाचे 8 भेद. तेव्हा करतो भेद करतो तर त्याला भेदवृत्ती नयामध्ये पर्याय सांगितले. आणि त्या पर्यायाकडून संपूर्ण द्रव्य घेतलं तर अभेद उपचार झाला. दर्शन उपयोगाचे भेद आणि ज्ञान उपयोगाचे भेद, इकडून संपूर्ण द्रव्य घेतलं तर अभेद उपचार झाला. दर्शनाचे आणि ज्ञानाचे पर्यायाचे भेद केलं तर भेदवृत्ती झाली. आणि दर्शन ज्ञान गुणातून संपूर्ण आत्मा घेतला तर अभेदवृत्ती नाही झाला. जी एका सूत्रामध्ये एका वेळेला 6 नय आहेत. किती नय आहेत? आपल्या चार्टमध्ये अभेदवृत्ती आहे, अभेद उपचार आहे, असद्भूत विवरणे आहे, अनुच्चरित आणि उपचरित, भेदोपचार आहे आणि भेदवृत्ती नय आहे. हे 6ही नय एका वेळेला एका सूत्रामध्ये विद्यमान असतात. पण एक नय मुख्य असतो आणि 5 नय अभिप्रायामध्ये गौण असतात. एक नय मुख्य असतो आणि 5 नय अभिप्रायामध्ये गौण असतात. तुम्ही लिहा तुमच्या वैयक्तिक तत्वासूत्रातलं पहिलं सूत्र लिहा. सम्यक दर्शन ज्ञान चारित्र आणि मोक्ष मार्ग एक सूत्र झालं. आता या सूत्रामध्ये 6 नय एका वेळेला आहे. 6 नय एका वेळेला आहे, पण एक नय मुख्य आहे. काय? एक नय मुख्य आहे आणि 5 नय त्या ठिकाणी गौण आहेत, अभाव नाही. तर सम्यक दर्शन ज्ञान चारित्र आणि मोक्ष मार्ग हे द्रव्य का गुण का पर्याय आहे? पर्याय आहे. मग सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र हे कुणाला प्राप्त होतात? जीवाला. या पर्यायाकडून संपूर्ण द्रव्य घेतलं तर अभेद उपचार नाही झाला. जीवाला सम्यक दर्शन ज्ञान चारित्राच्या तरी मोक्ष मार्गाची सुरुवात होते. पर्यायाकडून संपूर्ण द्रव्य घेतले की नाही तर अभेद उपचार झाला. मग याच्यातून तुम्हाला भेदवृत्ती नाही काढू शकता. दोन्ही आहेत,
वक्त्याला जो अभिप्रेतो तर सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र किंवा मोक्ष मार्ग एवढंच सांगायचं आहे. तेव्हा तळाला कोणता नाही विस्तार? सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र किंवा मोक्ष मार्ग एवढंच सांगायचं आहे. जीव सांगायचा नाही. भेदवृत्ती पेर पर्याय ना, रत्न मोक्ष मार्ग भी पर्याय आणि रत्नत्र पण पर्याय आहे. फक्त पर्याय मात्र सांगायची तर तो भेदवृत्ती नाही तयार झाला. फक्त पर्याय पहिल्यांदा घेतलं रत्नत्रय पर्यायाकडून द्रव्य घेतलं होतं आणि तो अभेद उपचार आला. आता इथे फक्त पर्याय दाखवायचे आहे, द्रव्य दाखवायचं नाही. म्हणून तिकडून जरी सांगितलं तरी काय झालं, भेदवृत्ती पण होऊ शकतं आणि अभेद उपचार दोन्ही होऊ शकतो. वक्त्याला कोणतं सांगायचं आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. दोन झाले. आता तिसरा नाही, म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र कोणत्या गुणाचा पर्याय आहे? श्रद्धा, ज्ञान, चारित्र गुणाचा पर्याय. त्याला भेदोपचार नाही आला. श्रद्धा, ज्ञान, चारित्र गुणाची पर्याय आहे. तर ते गुणभेद करून गुण सांगितले, भेदोपचार नाही आला. सम्यक दर्शन श्रद्धा गुणाची पर्याय, सम्यक ज्ञान ज्ञान गुणाची पर्याय, सम्यक चारित्र चारित्र गुणाची पर्याय. हा काय केला? गुण पाहिले तर भेदोपचार झाला. मग श्रद्धा, ज्ञान, चारित्र इत्यादी गुणाकडून संपूर्ण द्रव्य पाहतो. मग श्रद्धा, ज्ञान, चारित्र गुणातून संपूर्ण द्रव्य पाहतो तर अभेदवृत्ती नाही झाला. श्रद्धा, ज्ञान, चारित्र गुणातून संपूर्ण द्रव्य पाहतो तेव्हा अभेदवृत्ती अभेदवृत्ती नाही तयार होतो. आता हे काय झाले, एका जीवामध्ये चार नाही, अभेदवृत्ती नाही झाला. आता राहिले किती? दोन प्रकारचे नाही राहिले, अनुपचरित आणि उपचरित दोन नाही राहिले. एका द्रव्यामध्ये चार नाही झाले तर दोन द्रव्यामध्ये राहिले दोन नाही. मग अनुपचरित अर्थभूत व्यवहारणे कसा लावणार? अनुपचरित अर्थभूत व्यवहारणे पाचवा नाही तर पहिल्या सूत्रामध्ये कसं लावणार? मग ते कसं लावणार ते सांगा ना. दोन द्रव्य पण लावणार कसं काय? हां, शरीर आणि आत्मा एक आणि दुसरा प्रकार आहे मग तिथे लावायचं. सम्यक दर्शन मुख्य घ्या. आता ज्ञान चारित्रातून तर दोन करू. मग दर्शन मोहनियाच्या 7 कर्म प्रकृतीचा उपशम शोषम क्षयाचं निमित्त दर्शन मोहनियाच्या आणि चारित्र मोहनियाच्या 7 कर्म प्रकृतीचा उपशम शोषम आणि क्षय हे काय आहे? निमित्त कारण अनुपचरित अर्थभूत व्यवहारण्याने आहे. हे तिथे अनुपचरित अर्थभूत म्हणणे तिथे पाचवा लागतो. किंवा तुमचं औदारिक शरीर, वैक्रिक शरीर असेल, जे काही शरीर असेल, पण सम्यक दर्शनासाठी शरीराची मुख्यता नाही. कर्म प्रकृतीच्या उपशम क्षोक्षम क्षयाची अपेक्षा आहे. म्हणून अनुपचरित अर्थभूत वर्णने द्रव्य कर्माचा उपशम क्षोक्षम क्षय निमित्त कारण आहे. आणि उपचरित अर्थभूत व्यवहारणे काय लावणार? मंगल
सम्यक दर्शनाची प्राप्ती. मग हे अनुत्तरित काय, मग जीव आणि कर्म दोघांमध्ये दाखवलं नाही. पण कर्माच्या अपेक्षेने ते कारण सांगितलं, निमित्त. आता उपचारित तत्सद्भूत प्रणालीमध्ये काय घेणार? 6वा नाही, 5 नाही आले. आता 6वा नाही उपचारित तत्सद्भूत कोणाला म्हटलं? उपचारित तत्सद्भूत म्हणजे व्याख्या काय आहे? आपल्या शरीराहून भिन्न आहे असे प्रदवस्तू घेतले. मग उपचारित तत्सद्भूत काय झालं की ज्या ठिकाणी जीवाला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली, मोक्ष मार्गाची सुरुवात झाली, त्या ठिकाणचे आकाशाचे प्रदेश, कुठले? आकाशाचे प्रदेश म्हणा किंवा भूमी म्हणा, मग तिथलं क्षेत्र तुम्हाला सम्यक दर्शनासाठी उपचारित तत्सद्भूत रंजने बहिरंगातलं क्षेत्र तुम्हाला निमित्त पडलं. नारकीला नरकाचं क्षेत्र, देवाला देवाचं क्षेत्र, मनुष्य तिरेंच्याला मध्यलोक आला. मग ते शरीरापासून भिन्न आहे की नाही? आता मग असे एका सूत्रामध्ये, एका गाथेमध्ये, एका गाथेच्या एका टीकेच्या एकेका लाईनमध्ये 6 नाही लावायचे. एक गाथा घेतली, मग या गाथेमध्ये 6 लाईन झाल्या. तर संस्कृत टीका बघताना मग संस्कृत टीकेची प्रत्येक लाईन आणि त्या प्रत्येक लाईनमध्ये 6 नाही लावायच्या. नाही शिकला तर संपूर्ण जिनवाई बरं समज. आपण नाही शिकत नाही, समजत नाही, आणि ग्रंथ वाचायला जातो, समजत नाही, समजत नाहीत म्हणून वाचत नाही, वाचत नाही म्हणून समजत नाही. म्हणून मग सांगितलं की नैचक्र आहे. नैचक्रामध्ये सांगितलं जो 3 वर्गाला जाणत नाही, कोणाला? 3 वर्गाला जाणत नाही तो त्रिवर्गाला प्राप्त होत नाही. जो 3 वर्गाला जाणत नाही तो त्रिवर्गाला प्राप्त होत नाही. ते नैचक्रामध्ये, इथे समयसारमध्ये त्याचे संदर्भ दिलेले आहेत. तुम्हाला घरी नंतर बघायचं असलं तर पुस्तक पण बघा, किंवा नाहीतर ते समयसारमध्ये त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्याने त्रिवर्ग सांगितले. त्रिवर्गामधला पहिला वर्ग आहे प्रमाण, नय आणि निक्षेप. 3 वर्गामध्ये पहिला वर्ग आहे प्रमाण, नय आणि निक्षेप. हा पहिला वर्ग आहे. दुसरा वर्ग आहे जीवादी 6 द्रव्य. जीवादी 6 द्रव्य किंवा जीवादी 7 तत्व, हा दुसरा वर्ग आहे. आणि तिसरा वर्ग कोणता आहे? शुद्ध आत्मा. तिसरा वर्ग कोणता आहे? शुद्ध आत्मा. म्हणजे पहिला वर्ग काय सांगितला? बस. मग प्रमाण नाही निक्षेप न समजता एकदम डायरेक्ट समयसारला चाललो चुकत. म्हणून समयसार कुठे केव्हा कसा वाचायचा हे व्यवस्थित राहतं. आता मग हे प्रमाण, नय आणि निक्षेप याच्यामध्ये संपूर्ण द्वादशांग जिनवाणी आली. प्रमाण, नय आणि निक्षेप संपूर्ण द्वादशांग जिनवाणी त्याच्यात आली. तिथले प्रमाण आणि नय आणि निक्षेप याच्यामध्ये फरक काय आहे? मंगल तुम्ही सांगू शकता प्रमाण, नय, निक्षेपमध्ये फरक काय आहे? कोण सांगू शकत? सांगा. बोलण्याचा प्रयत्न करा, चुकला तरच आपण बरोबर सुधरू शकतो.
मला समजलं तर भरपूर वाटतं, पण ज्यापर्यंत बोलत नाही तोपर्यंत मला खरं समजलं का नाही, खोटं समजलं का नाही समजू शकत नाही. प्रमाण, नय आणि निक्षेप या तिघामध्ये भेद काय आहे? प्रमाण आणि नय हे पदार्थाला जाणण्याचे प्रकार आहेत. प्रमाण आणि नय हे पदार्थाला जाणण्याचे प्रकार म्हणजे ज्ञानाचे पर्याय आहेत. प्रमाण आणि नयाच्या द्वारे पदार्थाला जाणलं जातं. मग त्यामध्ये प्रमाणाचं लक्षण पहिले प्रमाणाचं आणि नयाचं जे वस्तूला जाणलं जातं. मग प्रमाणाचं लक्षण काय सांगितलं? संपूर्ण वस्तूला आहे, संपूर्ण वस्तूला जाणणाऱ्या ज्ञानाला प्रमाण म्हणतात. संपूर्ण वस्तूला जाणणाऱ्या ज्ञानाला प्रमाण म्हणतात. मग संपूर्ण वस्तू म्हणजे कोणती? नित्य अनित्य, सामान्य विशेष, अनेकांत, अनंत धर्मात्मक वस्तू याला जाणणाऱ्या ज्ञानाला प्रमाण ज्ञान म्हणतात. हे प्रमाणाचं लक्षण झालं. नयज्ञान पदार्थाच्या एक अंशाला, त्याची व्याख्या पुष्कळ मोठ्यापणे संक्षेपाने, पदार्थाच्या एका अंशाला जाणणाऱ्या ज्ञानाला नय म्हणतात. संक्षेपाने व्याख्या. तर विस्ताराने व्याख्या सांगतो, ऐकून घ्या. ज्यांना प्रॅक्टिस असेल तर ऐकाने लिहा, दोन्ही करा. विस्ताराने व्याख्या काय करायची याची? नयाची. प्रमाण ज्ञानाने, विस्ताराने व्याख्या, प्रमाण ज्ञानाने ज्या अनेकांतात्मक वस्तूला जाणलेलं आहे, ज्या प्रमाण ज्ञानाने अनेकांतात्मक वस्तूला जाणलेलं आहे, त्याच वस्तूमधील एका धर्माला मुख्य करून, मग आस्ती नास्ती कोणता पण एक धर्म घ्या, एका धर्माला मुख्य करून दुसऱ्या धर्माला अभिप्रायामध्ये गौण करून जाणणाऱ्या, कथन करणाऱ्या ज्ञान पर्यायाला नय म्हणतात. जाणणाऱ्या, कथन करणाऱ्या ज्ञान पर्यायाला नय म्हणतात. ही नयाची व्याख्या झाली. आता यामध्ये दोन व्यक्ती आहेत, दोन जीव आहेत. कोणते दोन जीव असतात? समजा आपण आता ते सामुदायिक स्वाध्याय करत आहात, तर तुम्ही आता काय करत आहात? श्रवण करत आहात. तुम्ही श्रोते झाला आणि मी कथन करतो म्हणून वक्ता आहे. मग वक्ताचा नय वक्त्यामध्ये असतो, श्रोत्याचा नय श्रोत्यामध्ये आहे. मग आचार्य ज्या नयाने गाथा सांगतात त्याच नयाने आपण बराबर ग्रहण केला तर वक्ते आणि श्रोत्याचे नय बराबर आहेत. आचार्य या गाथेमध्ये 11व्या गाथेमध्ये अभेद उपचार सांगतात आणि आपण भेदवृत्ती ग्रहण करू लागलो, भेदोपचार ग्रहण करू लागलो. अभेदवृत्ती ग्रहण करलं तर चुकलेलं आहे. मग वक्ता आणि श्रोत्याचे नय बराबर पाहिजे. पण घरात काम करत आहोत, सकाळी दूध कोणाला घरच्या व्यक्तीला दूध प्यायचं आहे आणि डब्यातली साखर संपलेली आहे. मग घरातले सदस्य लोक त्या मोठ्या डब्यातून साखर घेऊन या. काय ऐकलं?
साखर घेऊन या. मग त्यांनी बरोबर साखर आणते. मग तुमचा बोलण्याचा अभिप्राय तुमच्यापाशी आहे आणि ऐकणाऱ्याचा अभिप्राय, मग तुमचे वचन आणि त्यांनी आणलेली वस्तू बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. आणि वक्ता आणि श्रोत्याचे नाही बरोबर. तुम्ही सांगितली साखर आणा, त्यांनी डब्बाभर तांदूळ आणले, काय झाले? शब्द काय ऐकले? साखर आणणं. आणि आणला काय? मग शब्द तर ऐकले, द्रव्यश्रुत तर झालं, पण भावश्रुत झालं नाही. आपण काय म्हणतो? साखर आणताना तर मीठ आणला, तांदूळ आणला, काय म्हणतो? एवढी सुद्धा अक्कल नाही तुला. शब्द तर ऐकला नाही, कानाचा आहे, कानाला सांगितलं तुला साखर, मग साखर शब्द ऐकला की नाही, मग आणला काय तो? त्याला मूर्ख म्हणतो की नाही? तसं आचार्य म्हणतात, मी जे नाही सांगतो गाथे ते जर तुम्ही बराबर समजत नसाल तर मूर्ख म्हणतात, मूढ म्हणतात, अज्ञानी म्हणतात. मग तिथे आचार्यांचे अज्ञानी मूढ शब्द आपल्याला आनंद झाला पाहिजे. कारण आचार्याचा भाव मी समजत नाही म्हणून मी अज्ञानी आहे, म्हणून मला ज्ञानी करण्यासाठी आचार्य मूर्ख म्हणतात, पशु म्हणतात, ते आपल्याला सुधारण्यासाठी म्हणतात. तरी मग प्रमाण्याची व्याख्या झाली. प्रमाण्याचा तिसरा कोणता होता? निक्षेप. मग प्रमाण आणि नय ज्ञानाच्या द्वारे जाणवीत येणाऱ्या विषयांना निक्षेप म्हणतात. कंसामधल्या निक्षेपामध्ये जीवादी 6 द्रव्य, जीवादी 7 तत्व आणि जीवादी 9 पदार्थ, बस या सगळ्या लावण्याचं निक्षेप. जे प्रमाण आणि नय ज्ञानाच्या द्वारे जे जे वस्तू पदार्थ जाणले जातात त्याला निक्षेप म्हणतात. आता या प्रमाण निक्षेपमध्ये द्वादशांग जिनवाणे आले की नाही मंगल, बस एवढं विशेषता आहे. 6वं सूत्र काय तुमचा? प्रमाण नेर अधिगम आहे की नाही? पहिल्याच अध्यायामध्ये त्याचा अर्थ लिहावर. प्रमाण जीवाला, 6व्या सूत्राचा अर्थला, जीवाला प्रमाण व नय ज्ञानाच्या द्वारे अधिगम बोध ज्ञान होतं. माहिती काय झाले? प्रमाण नय ज्ञान पर्याय पण झाले, प्रमाण नय ज्ञान पर्याय झाले. आणि जे नय आहे का नाही, नय, त्या नयामध्ये 6 द्रव्य, 7 तत्व, 9 पदार्थ आले. आणि अधिगम म्हणजे प्रमिती फळ आलं. अधिगम म्हणजे प्रमिती फळ. म्हणजे आचार्यांचे एवढे सूत्र आहेत, त्या सूत्रामध्ये संपूर्ण एवढ्यातच जिनवाणी संपली तुमची. अधिगम म्हणजे फळ. त्याला कसं सांगितलं तुम्हाला? पांढरी वस्तू आहे का नाही इथे, मग पांढऱ्या वस्तूवरती तुम्ही पांढरा प्रकाश टाकला, इथे रिफ्लेक्शन परिवर्तन कसं आलेलं आहे? मग आता हे परिवर्तन आरशाचं आहे का बॅटरीच्या प्रकाशाचं आहे? परिवर्तन
आरशाचा आहे का बॅटरीच्या प्रकाशाचा आहे? हां, म्हणून याला म्हणायचं प्रमाण, याला म्हणायचं नय विषय, आणि अधिगम म्हणजे या ज्ञानाच्या आधारे या पदार्थाला जाणल्यानंतर या पदार्थाबद्दल सम्यक ज्ञानाचा उत्पादन आणि मिथ्या ज्ञानाचं जे प्रमिती म्हणजे फळ. विषय पण आला, साधन पण आलं, प्रमिती फळ आलं. मग प्रमाणनी नय पदार्थाला जाणण्याचे प्रकार आहेत. आणि प्रमाण आणि नयाच्या जे पदार्थाला जाणतो तो प्रमिती फळ काय मिळतं? सम्यक ज्ञानाचा उत्पादन आणि मिथ्या ज्ञानाचा वे ही प्रमिती आहे. म्हणून प्रमाण नैर अधिगमामध्ये विषय पण आला, साधन पण आणि प्रमिती फळ पण आला. विषय पण आला, साधन पण आलं आणि प्रमिती फळ पण आलं. मग विषयामध्ये 6 द्रव्य आले, साधनामध्ये 6 द्रव्य आले आणि प्रमितीमध्ये 6 द्रव्याबद्दलचं फळ, अज्ञानाचा नाश आणि सम्यक ज्ञानाची उत्पत्ती झाली. हे पहिले शिकावं. आई आहे. पहिला वर्ग काय सांगितला? प्रमाण, नय आणि निक्षेप. हे एलपंडी बालवाडीचा वर्ग आहे पहिला, आणि याला कोण हात लावायला तयार नाही, पुढचे सगळे शिकायला चालले. मग हे 6 प्रमाण, नय, निक्षेप हे पहिला वर्ग आहे. मग याच्यानंतर दुसरा वर्ग कोणता? जीवादी 6 द्रव्याचे तत्वाचे ज्ञान. जीवादी 6 द्रव्य 7 तत्वाचं ज्ञान हा दुसरा वर्ग झाला. म्हणून महाराजांनी पहिला वर्ग शिकवला, लोक तिसरा वर्ग शिकवायला जातो, एकदम चालत नाही. जीवादी 6 द्रव्याचं ज्ञान हा दुसरा वर्ग झाला. आणि तिसरा वर्ग जीवादी 6 द्रव्यामधून आपला स्वतःचा शुद्ध आत्मा, जीवादी 6 द्रव्यामधून आपला स्वतःचा शुद्ध आत्मा वेगळा करून जाणणे, कथन करणे, याला तिसरा वर्ग म्हटला. अध्यात्म आणि द्रव्यानुयोग यामध्ये फरक काय आहे? अध्यात्म आणि द्रव्यानुयोग या दोन्हीमध्ये फरक काय आहे? द्रव्यानुयोग द्रव्य किती आहेत? 6. त्याचं कथन ज्या ग्रंथात आहे त्याचं नाव. आणि अध्यात्म, मग त्या 6 द्रव्यातून आपला स्वतःचा शुद्ध आत्मा, 6 अध्यात्मामध्ये द्रव्यामध्ये 6 द्रव्याचं कथन केलं जातं. त्या 6 द्रव्यातून आपला शुद्ध आत्मा बाजूला काढणे, कथन करणे, त्याचं नाव द्रव्यानुयोग. अध्यात्म ही द्रव्यानुयोगामधून आत्मा वेगळा काढला, त्याचं नाव अध्यात्म आहे. मग शुद्ध आत्मा तिसरा वर्ग आहे. जी पहिले प्रमाण आणि नयाचं ज्ञान करा, आणि त्या प्रमाण नयाच्या द्वारे जीवादी 6 द्रव्य 7 तत्वाला जाणलं जाणार आहे. मग त्याच्यातून तुम्ही शुद्ध आत्मा वेगळं काढू शकता. द्रव्यानुयोगमध्ये 6 द्रव्याचं वर्णन आहे. मग त्या 6 द्रव्यातून आपला जीवद्रव्य वेगळा काढला. मग आपला जीवद्रव्य 2 प्रकारे, अशुद्ध आणि शुद्ध आहे. मग त्या अशुद्ध अवस्थेत सुद्धा शुद्ध द्रव्याचं वर्णन करणारा त्याला अध्यात्म म्हणतात.
पण द्रव्यानुयोग आणि अध्यात्मामध्ये फरक आहे. पण लोक द्रव्यानुयोग आणि अध्यात्माला एकच करू लागले. ही अशा क्रमाने जावा तुम्ही पहिल्यांदा. 6 द्रव्ये 7 तत्वातून आपला शुद्ध आत्मा, तो अशुद्ध आणि शुद्ध 2 प्रकारचा आहे. त्याच्यातून शुद्ध आत्म्याला कथन करणारा तो अध्यात्म म्हटला गेला, अध्यात्म ग्रंथ. मग आत्म कारण त्याला अध्यात्म, आधी शुद्ध आत्मा सांगणं ज्याचं प्रयोजन आहे. अध्यात्मामध्ये आधी याला शब्द शुद्ध आत्मा सांगणं, आधी ज्याचं प्रयोजन आहे त्यास अध्यात्म ग्रंथ म्हणतात. बाकी अन्य सांगणं ज्याचं प्रयोजन नाही. काही द्रव्यातून एक शुद्ध आत्मा सांगणे प्रयोजन आहे, अन्य सांगणं प्रयोजन नाही. याचं नाव आहे अध्यात्म. 5 नंबर गाथेत कुंदकुंदाने काय सांगितलं, प्रतिज्ञा केली, मी एकत्व विभक्त आत्मा निज वैभवाने दाखवेन. मग एकत्व विभक्त आत्मा तो अध्यात्म आहे. शुद्ध आत्मा दाखवणं प्रयोजन आहे, बाकीचे 5 नय दाखवणं प्रयोजन नाही. म्हणून अशा प्रकारे पहिले प्रमाण, नय आणि निक्षेप याचं ज्ञान करा. त्याच्यानंतर 6 द्रव्याचं, तत्वाचं, 9 पदार्थाचं ज्ञान करून घ्या. मग त्याच्यातून शुद्ध आत्मा वेगळा करून ध्यान करा, तर सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. मग या पद्धतीने क्रम आहे. आता निक्षेप आहे, प्रमाण नाही निक्षेप 3 होते नाही. मग तत्वात सूत्रामध्ये पहिल्या अध्यायामध्ये 5वं सूत्र कोणचं आहे? पहिल्या अध्यायात नाम स्थापना द्रव्य भाव तत्न्यासा. काय सांगितलं? नाम स्थापना द्रव्य भाव तन्यासा. न्यासचा अर्थ काय होतो? न्यासचा अर्थ दीपा, न्यासचा अर्थ काय होतो? निक्षेप. न्यासचा अर्थ, न्यासचा अर्थ काय होतो? भेद करणे. नाम स्थापना द्रव्य भाव रूपाने हे काय निक्षेप आहेत, विषय आहे, आणि त्याचा भेद करायचा आहे. नामाचा, स्थापनेचा, द्रव्याचा आणि भावाचा हे 4 प्रकारचे निक्षेप आहेत. आणि त्या 4 प्रकारच्या निक्षेपाचा न्यास म्हणजे भेद करायचा आहे. मग कोण भेद करणार आहे? मंगल. कोण भेद करणार आहे? ज्ञान. म्हणून ज्ञानाचा धर्म पण निक्षेप आहे आणि पदार्थाचा पण धर्म निक्षेप आहे. मग कुठे ज्ञानाच्या पर्यायाला निक्षेप म्हणतात आणि कुठे पदार्थाला निक्षेप म्हणतात हे समजणं आवश्यक आहे. मग 6 द्रव्य विषय आहेत, तेव्हा 6 द्रव्याला निक्षेप म्हणायचं. आणि निक्षेपाचा दुसरा अर्थ काय आहे? निश्चित रूपाने, काय निश्चित रूपाने पदार्थाला आपल्या ज्ञानामध्ये, अभिप्रायामध्ये ठेवणे, त्या ज्ञान पर्यायाला निक्षेप म्हणतात. काय लिहिलं तुम्ही सांगा? कोणच लिहिलं नाही का? कॉलेज शिकलं तर तुम्हाला ऐकायला दिले दोन्ही सवय ना. माझ्यापेक्षा तर ते कॉलेजचे प्रोफेसर आणि फाट सांगतात. निश्चित रूपाने पदार्थाला
आपल्या ज्ञानामध्ये ठेवणे, जाणणे, विचार करणे हा निक्षेप ज्ञानाच्या पर्यायाचा धर्म आहे, वस्तूचा नाही. कोण ठेवतं अभिप्रायामध्ये? ज्ञान ठेवलं का वस्तू ठेवते? ज्ञान ठेवते. पंचकलनिकाला आपल्या सोलापूरला पंचकलनिका झाली. पंचकलनिका झाली. पहिला दिवस कोणचा आहे? गर्भकल्याणिका. आज गर्भकल्याणिका आहे. कुठे निर्णय झाला? पहिले इथं होतं, नंतर तिथे होत असतं. इंजिनियरला ओपन प्लॉटमध्ये बंगला इथे दिसतो, नंतर चित्रावरती येतो. तर मग आपल्या ज्ञानामध्ये जो निर्णय झाला त्या ज्ञान पर्यायाला पण निक्षेप म्हणतात, आणि बाहेरच्या विषयाला पण निक्षेप म्हणतात. आणि दुसरी निक्षेपाची व्याख्या केली, पदार्थाला, लिहा, पदार्थाला संशय, विपर्य, अनध्यवसाय. पदार्थाला संशय, विपर्य, अनध्यवसाय, अज्ञानाने रहित, जसेच्या तसे जाणणे. संशय, विपर्य, अनध्यवसाय, अज्ञानाने रहित, जसेच्या तसे पदार्थाला जाणणे, त्या ज्ञान पर्यायाला निक्षेप म्हणतात. म्हणून अनेक ग्रंथाचं अध्ययन करा, अनेक आचार्यांनी प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाची व्याख्या भिन्न भिन्न दिलेली आहे. ही पहिली पाया मजबूत करून घ्या, पुढची इमारत जास्त वेळ लागत नाही. त्या फक्त एकदा पाया भरणे झालं तर वरची पुढचे मजले भरतात. मग तसे एकदा पाया तुमचे मजबूत झाले ना, मग पुढे जास्त वेळ लागणार आहे. मग एकदा आचार्य म्हणतात, वक्ता आणि श्रोता दोघांचे ने जर बराबर असतील तर अल्प काळामध्ये 1000 ग्रंथाचं अध्ययन होतं. आणि वक्त्या श्रोत्याचे जर नाही बराबर नसेल तर 1000 वर्षात एक पण ग्रंथ होत नाही. धवलाच्या पहिल्या भागात लिहिलं आहे. हे नयाचं कशासाठी सांगितलं तुम्ही? नयाचं समजून घेण्याची का उपयोग आहे? मग लोक व्यवहार चालण्यासाठी आणि मोक्ष मार्ग सुरू होण्यासाठी नय आवश्यक आहेत. प्रमाण ज्ञान पर्याय बोलत नाही. प्रमाण फक्त जाणण्याचं कार्य करत असतं आणि बोलण्याचं कार्य नाही करतं. प्रमाणाने फक्त वस्तू जाणली तुम्ही, पण सांगण्याचं कार्य नाही ज्ञान करते. म्हणून प्रमाणाचं जसं महत्त्व आहे तसं नयाचं पण महत्त्व आहे. म्हणून हे एक प्रमाण नाही, अधिगमाचे सूत्राचं सूत्र 4 टाकणे. हे 1000 ग्रंथ उघडण्याची एक चावी आहे. किती? 1000 ग्रंथ उघडण्याची एक चावी आहे. जे उमास्वामी आचार्यांच्या एकेका अध्यायाच्या एकेका सूत्रावरती एक एक ग्रंथ तयार होतात. हे प्रमाण नाही, अधिगम सूत्र आहे की नाही. याच्या सूत्राची भूमिका, पीठिका, प्रस्तावना, न्यायदीपिका ग्रंथ तयार झालेला आहे. एक सूत्र 6वं आणि त्या 6व्या सूत्राची भूमिका, पीठिका, प्रस्तावना रूपाने न्यायदीपिका एक ग्रंथ तयार झालेला आहे. आणि या एक प्रमाण नाही अधिगमावरती जेवढे न्याय ग्रंथ ते सगळे या सूत्रावरती आधारित आहेत. ऐकून आपल्याला एवढा आनंद होतो, तर आपल्या स्वतःपाशी असल्या तर किती आनंद होईल. म्हणून जीवनामध्ये महाराज सांगणार, अध्ययन करा, चिंतन मनन करा, ध्यान करा. शक्ती असेल तेवढं तुम्ही व्रत संयम पालन करा. आणि ते नसेल तर हे सोडू नका, याला करा करा, ती शक्ती एक दिवस तुमच्यापाशी आपोआप प्राप्त होईल. ओम. स्वयं सिद्ध परमात्मा स्वरूप ऊर्ध्व
ऊर्ध्वगमन स्वभाव स्वरूप ज्ञाता द्रष्टा मात्र शुद्ध स्वरूप ज्ञाता मात्र शुद्ध स्वरूप शांति शांति शांति। विसर्ज नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयुर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सवतां नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयुर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सवतां नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयुर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सवतां। ओम विसर्जन। आपला मध्ये जर 10 वर्ष कालखंडित झाला नसता तर आज आपण न्यायग्रंथ शिकलो असतो. त्यामध्ये 10 वर्षामुळे सगळे काढले मूळ ग्रंथ राहिले. जावाणी के ज्ञान से तुझे लोकालो तो वाणी मस्तक नमो सदा देतो देव गज अरहंत नित गुरुसेवन निर्ग्रन दया धर्म पालो सदा यही मुक्ति का पन। सिद्धांत शास्त्र की जय, जिनवाणी माता की जय, सोई सो भगवान की जय, अनंत अनंत सिद्ध परमेष्ठी भगवान की जय, आचार्य श्री योगेंद्र देव विरचित परमात्मा प्रकाश ग्रंथ की जय, आचार्य श्री शांति सागर महाराज परम पूज्य मुनि श्री वीर सागर महाराज की जय, आचार्य 3 करोड़ मुनिराज की जय, आदिनाथ भगवान की जय, तो शुद्धात्म तत्व की जय। नमस्ते नमस्ते नमस्ते।